चंद्रपूर महानगरपालिकेच्या नावाने बनावट शिक्क्यांचा गैरवापर, मोठा आरोप। सूचनापत्रांनाच पट्टे सांगून नागरिकांची दिशाभूल केल्याचा दावा। मनपा उपायुक्तांचे पोलीस कारवाईचे आदेश, पण नाव वगळले। चंद्रपूर महानगरपालिकेच्या नावाने बनावट रबरी शिक्के तयार करून त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। महानगरपालिकेने 7 नोव्हेंबर 2025 रोजी पट्टे वाटपासाठी दिलेल्या सूचनापत्रांवर थेट चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे शिक्के मारून हेच पट्टे असल्याचा दावा करत नागरिकांना देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। राहुल भोयर यांनी दिलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत महानगरपालिका उपायुक्त संदीप चिद्रवार यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना बनावट शिक्का तयार करून त्याचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले आहेत। या सर्व प्रकरणावर विजय वडेट्टीवार काय म्हणाले ते पाहूयात। नाही, खरं म्हणजे आता आदर्श आचारसंहिता सुरू आहे। पट्टे वाटता येतात का, पहिला प्रश्न। ते वाटताच येत नाही। म्हणजे निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी हे नालायक हरामखोर झोपले आहेत का? मुद्दाम शिवी यासाठी देतो की हे सर्व होत असताना असं शासकीय कार्यक्रमात किंवा शासकीय पट्टे आदर्श आचारसंहिता सुरू असताना देता येत नाही, यांनी ती कारवाई करायला पाहिजे। एक। दुसरा, सुभाष कासनगुट्टीवार नावाचा भाजपचा जिल्हाध्यक्ष होता, यांनी खोटे शिक्के मारून जुन्या कागदपत्राचा आधार घेऊन खुलेआम कार्यक्रम घेऊन या माणसांनी पट्टे वाटप कार्यक्रम घेतला आणि 4ही उमेदवारांना निवडून येण्याचं आवाहन करतो। म्हणजे खोटे शिक्के वापरले, बनावट पट्टे तयार केलेत, बनावट पट्टे तयार करून ते वाटप केलेत आणि लोकांना फसवलं। याला कुठल्या हालती सुटता कामा नये, याच्यावर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे। राहुल भोयर नावाच्या तक्रारकर्त्यांनी हे पत्र काढल्यानंतर महानगरपालिकेने पोलीस स्टेशनला याची तक्रार दिलेली आहे आणि अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे। मतदानासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी भोळ्या बाबळ्या गरीब जनतेला फसवतात तुम्ही, त्यांच्या भावनेशी खेळतात, त्यांना तुम्ही अशा प्रकारचे खोटे पट्टे देताय। अरे किती मोठा गुन्हा आहे हा। आणि हा एवढा मोठा गुन्हा आहे, राजरोसपणे करतात। कशाच्या भरोशावर? म्हणजे सत्ता असली की कुठेही कसंही करू, काहीही करू, तरी आमचं कोण वाकड करणार नाही, अशा प्रकारे ज्यांची भूमिका दिसते। हे प्रकरण आता आम्ही सोडणार नाही जोपर्यंत हा सुभाष कासनगुट्टीवार आणि संबंधित जे यामध्ये सामील आहेत यांना जोपर्यंत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखवून यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। आणि अशा नालायक लोकांना मतदारांनी सुद्धा धडा शिकवावा। ज्यांनी हा असा प्रकार केलाय, तुम्हाला फसवण्याचा प्रकार केलाय, पट्टे वाटपाच्या नावाखाली बनावट शिक्के मारून, बनावट शिक्के तयार करून त्याला भेटेल तिथे जाब विचारा आणि भेटेल तिथे त्याला त्याची जागा दाखवा, असे आवाहन सुद्धा मी करतोय। धक्कादायक बाब म्हणजे तक्रारीमध्ये नाव नमूद असतानाही मनपा उपायुक्तांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात सुभाष कासनगुट्टीवार यांचे नाव टाळण्यात आले आहे। त्यामुळे या प्रकरणातील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। कारवाई नाही तर आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उबाठा गटाकडून देण्यात आला आहे। मी राहुल भोयर, हुकुम प्रभाग क्रमांक 1ला राहतो। मी आपल्या पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचारार्थ फिरत होतो, तर मला राजूनगर इथे असं आढळलेलं की त्यांना कायमस्वरूपी पट्ट्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे। मी सर्टिफिकेट चेक केलेला, त्या सर्टिफिकेटवर म्हणजे ते एक सूचनापत्र होतं महानगरपालिकेने 11 महिन्यात दिलेलं, त्यावर महानगरपालिकेचा खोटा स्टॅम्प मारलेला होता। मग शहानिशा केली तर मला कळालं की माझे जिल्हाध्यक्ष, माझे नगरसेवक सुभाषजी कासनगुट्टीवार यांनी ते त्यांना दिलेलं आहे। मग याची तक्रार मी महानगरपालिकेला केली। त्यांनी त्याची दखल घेत फ्लाइंग स्क्वॉड पाठवलेला, त्यांनी त्याचा अहवाल घेतला, व्हिडिओ रेकॉर्डिंग घेतली। त्यामध्ये नागरिकांनी सांगितलेलं आहे क्लिअर की सुभाषजी कासनगुट्टीवार यांनी आम्हाला ते लेटर दिलेले आहे। त्यानंतर 10 तारखेची कंप्लेंट आहे, तरीसुद्धा काल मला त्यांनी एंटरटेन केलेलं नाही। आज त्याची दखल घेतली आणि दखल घेऊन मला रात्री 8:30 वाजता त्यांनी एक लेटर दिलेलं, ज्यामध्ये पोलीस स्टेशनला त्यांनी पाठवलेलं की गुन्हा नोंदवा, पण यावर कुठल्याही नावाचा उल्लेख नाही आहे। म्हणजे कुठेतरी महानगरपालिका कासनगुट्टीवार यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे आणि हे खूप चुकीचे आहे।
उद्या यांच्यावर FIR झाली पाहिजे. नाही झाली तर नक्कीच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मोठं आंदोलन उभं करणार आहोत. धन्यवाद. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार राजकीय वातावरण अधिक तापवणारा ठरत आहे. पोलीस चौकशी नेमकी कुठपर्यंत जाते, आरोपांवर ठोस कारवाई होते का, या सगळ्याच घडामोडींवर आमची नजर राहणार आहे. प्रतिनिधी शाह हेडाऊ, आधुनिक केसरी, चंद्रपूर.